आजपासून दर्श अमावस्याला सुरुवात झालेली आहे। बघा, कार्तिक दर्श अमावस्या म्हणजे आज बुधवार 19 नोव्हेंबरच्या रोजी सकाळी 9:15 पासूनच सुरू झालेली आहे। तर उद्या आपल्या दुपारपर्यंत आहे। तर बघा, प्रत्येक महिन्याची अमावस्या खास असतेच। कार्तिक अमावस्या हे पितृदोषासाठी खूप शुभ फलदायी म्हटले जातं। त्यामुळे आपले जे काही घरामध्ये पितृदोषासारखी गोष्ट जाणवत असतात तर त्यासाठी काही उपाय करायचे आहे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये जी काही अमावस्या येते तर त्याला अधिकाधिक महत्त्व असतं। बघा, एकादशी, संकष्टी, पौर्णिमा तिथीप्रमाणे अमावस्या तिथी प्रत्येक महिन्यात येत असते। त्यामुळे अमावस्या दिवशी हा मराठी महिना जी काही असतो संपतो आणि कार्तिक अमावस्यानंतर आपल्याला मार्गशीर्ष महिना सुरू होतोय। त्याच्यामुळे आपण मार्गशीर्ष महिन्यातले सुद्धा गुरुवार करत असतो। बघा, कार्तिक दर्श अमावस्या आहे बुधवारी म्हणजे आज सकाळीच सुरू होत आहे। बघा, प्रत्येक महिन्याची खरंच कार्तिक म्हणजे अमावस्या जी काय आहे तर ते पितृदोषासाठी शुभ फलदायी म्हटलं जातं। बघा, घरामध्ये काही गोष्टी जाणवत असेल तर बरेच काही गोष्टी आधी चांगल्या होत्या पण नंतर आपल्या काही गोष्टी चुकीच्या होत असेल तर त्यासाठी नक्कीच आपल्याला उपाय करायचा असतो। बघा, प्रत्येक अमावस्या ही खरंच खूप चांगली असते। बघा, प्रत्येक महिन्यातल्या अमावस्याला आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची ही पूजा केली जाते। तर बघा, आपली जी काही कार्तिक दर्श अमावस्या जी आहे तर चांगला दिवस असतो। तर त्या अमावस्या तिथीला आपण काही गोष्टी केल्यास आपल्या पितृदोषातून मुक्त होऊ शकतो आपण। तर आपल्याला काय करायचे तर बघा, आपल्याला आज 19 नोव्हेंबर म्हणजे आजपासून सकाळी 9:43 सुरू होत आहे। तर उद्या म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:16 म्हणजे 12:16 संपत आहे। तर बघा, आपल्याला जी काही बघा, आपण प्रत्येक जी काही तिथी आहे तर ते आपल्या सूर्योदयाने पाहिलेली असते म्हणजे उदय तिथीनुसार आपण मानतो। तर तसंच आपल्याला 20 नोव्हेंबरला दिवशीच आपल्याला अमावस्या करायची म्हणजे अमावस्याचे जे काही उपाय आहे तर ते 12च्या आधीच करायचे आहेत। तर तुम्ही आज रात्री जरी तुम्ही केला तरी चालतं पण उद्या 12पर्यंत आपल्याला नक्कीच करायचं आहे। दर्श अमावस्या ही पूर्वजांच्या नावाने दान करणे, गरिबांना अन्नदान करणे अतिशय शुभ मानले जाते। पितृदोष दूर करण्यासाठी कार्तिक दर्श अमावस्येला भगवान विष्णू आणि पूर्वजांची पूजा करा। नंतर त्यांच्या नावाने बघा, आपण जे काही तुमच्या पूर्वज आहे तर त्यांच्या नावाने गहू, तांदूळ, काळे तीळ दान करा। जर तुम्हाला असं म्हटलं तर एखाद्या गरिबांना दान करा, ज्यांना गरज आहे त्या कुटुंबाला तुम्ही दान करा। बघा, आता थंडीचे दिवस आहे तर तुम्ही ब्लँकेट तुम्ही दान करू शकता। तर बघा, आज सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे म्हणजेच 20 नोव्हेंबरच्या दिवशी जे काही आपण तिथीनुसार उद्या आपण अमावस्या साजरी करणार आहोत। तर बघा, आपले आता बघा, पहिले काय करत होते तर नदीमध्ये स्नान करत होते। तर आपल्याला शक्य नाही तर आपण उद्याच्या दिवशी आपल्याला एका आंघोळ करताना आपल्या बादलीमध्ये गंगाजल थोडं टाकायचं आहे। त्या टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्वजांचे ध्यान करायचे आहे। तर बघा, त्यामुळे काय होतं तर पूर्वज आपले प्रसन्न होतात आणि आजच्या तिथीला जी काही उडीद डाळ, ब्लँकेट दान करणं अधिक शुभ मानलं जातं। तुम्ही शक्य होईल तुमच्या आजूबाजूला जी काही त्यांना गरजू आहे तर त्यांना नक्कीच ब्लँकेट दान करा, कारण आपल्याला थंडी आहे तर त्यामुळे त्यांना उपयोगी येईल। त्यामुळे काय होतं तर आपले पूर्वज जी काय आहे तर ते आनंदी आणि समाधानी राहतात आणि आपल्या राशीमधले जी काही आपल्या कुंडलीमधले राहू आणि केतूचे सकारात्मक प्रभाव देखील पडत असतो। त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत आणि म्हणजे या उपायाने नक्कीच आपल्या जी काही पितृदोष लागणार नाही आहेत आणि पक्ष्यांना बी खाऊ घालायचं आहे। बघा, तुमच्याजवळ आजूबाजूला कुत्रे असेल किंवा पक्ष्यांना तुम्ही काही तुम्ही ठेवू शकता। आज बघा, अमावस्या दिवशी बघा, आपल्याला पक्ष्यांनाही खाऊ घालणं अधिक शुभ म्हटलं जातं। धार्मिक श्रद्धेनुसार बघा, पूर्वज पक्ष्यांना म्हणजे पक्ष्यांच्या रूपात येऊन अन्न नैवेद्य स्वीकारत असतात। असं केल्याने पूर्वजांना शांती मिळते आणि पूर्वजांच्या फोटोसमोर उभा राहून त्यांच्याकडे सुख शांतीसाठी प्रार्थना नक्कीच करावी। पूर्वजांच्या आशीर्वादाने कुटुंब आनंदी राहते आणि करिअरमध्ये सुद्धा आपले यश मिळते, वंश देखील आपला वाढत असतो। बघा, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात तर ते नक्कीच उपाय आपण करायचे असतात। त्यामुळे आपल्या
आपल्या घराला नक्कीच पितृदोषाचं खरंच खूप दोष लागत असतात, तर त्याच्यामुळे आपले काही कामं होत नसतात, आपल्या घरामध्ये जी काही प्रगती आहे, यश ते मिळत नसतं, कारण आपल्याला पितृदोष असतं ते आपल्याला कळत नसतं. पण ह्या गोष्टी जर केल्या तर प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला तर या उपायाने नक्कीच पितृदोष लागणार नाही. तर दर अमावस्या हे 2025 म्हणजे याच्यानंतर आपल्याला आपली मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. ज्यांनी आपल्या त्या गुरुवार चालू आहेत, म्हणजे ज्यांनी गुरुवार केलेत 11, 9, तर त्यांचे उद्यापन म्हणजे आता उद्या गुरुवार आहे म्हणजे 20 नोव्हेंबर, तर त्यांचे उद्यापन करायचं आहे तर ते नक्कीच करू शकतो. असं काहीच नाही, फक्त आपण जी काही आपण जे बघा गुरुचरित्र वाचतो किंवा गुरुवार करतो तर त्याची आपल्याला जे काही सांगता असते तर ते आपण नक्की करू शकतो. फक्त गुरुचरित्र जे काही आहे तर ते अमावस्या दिवशी आपण सांगता करू शकत नाहीत. बाकीच्या वेळेस आपण उद्यापन करू शकतो. तर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही 9 गुरुवार केले किंवा 11 गुरुवार केले आहे तर त्याची सांगता तुम्ही उद्याच्या गुरुवारी नक्कीच करू शकतो. बघा अमावस्या ही खुदीच वाईट नसते व अमावस्या दिवशी म्हणजे आपण भगवान विष्णूची, माता लक्ष्मीची आवर्जून पूजा करत असतो, कारण आपल्या भगवान विष्णूंची किंवा माता लक्ष्मीची अखंड स्वरूपात आपल्या वास होईल. आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवाही आपण अमावस्या दिवशी करत असतो, त्यामुळे अमावस्या दिवशी नक्कीच तुम्ही ते सांगता करू शकता. तर बघा आपल्याला जी काही दर अमावस्या म्हणजे उद्या अमावस्या म्हणजे आजपासूनच सुरू झालेली आहे, तर उद्या 12:16 आहे. तर बघा आपल्याला आजच रात्री आपल्याला पितृदोषासाठी जी काही आहे तर ते आपण जी काही आपल्या दरवाजेसमोर, मुख्य दरवाजेसमोर दक्षिण दिशेकडे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, तर ते आजच्या रात्री तुम्ही ठेवू शकता. किंवा बघा आता उद्या तिथीनुसार उद्या ही अमावस्या आहे पण 12 आहे, तर उद्या सकाळी तुम्ही दक्षिणमुखी आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण दक्षिण दिशा हे पितरांची दिशा असते. त्याच्यामुळे आपण हे आज रात्री किंवा तुम्ही सकाळी तुम्ही दक्षिणमुखी आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर या उपायाने नक्कीच हे कामही जर तुम्ही अमावस्या दिवशी केलं तर नक्कीच परिणाम देतात आणि आपल्या सुख समृद्धी कल्याणासाठी ह्या उपायाचे नक्कीच आवर्जून तुम्ही अमावस्या दिवशी करायचे आहेत, तर आपल्या घराला कधीच पितृदोष लागणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला इथेच थांबवते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या जवळच्या नातेवाईकांना पाठवा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती त्यांना नक्कीच कळेल. तर असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.